तर गुड आफ्टरनून. आणि आज मी बनवली आहे खिचडी. कारण की काल मी बनवला होता पोळ्या आणि भरपूर असं खूप जास्त असं जेवण बनवलेलं, त्यामुळे मी आज खूप सिंपल जेवण बनवलं. आणि ना खूप दिवसांपासून मी ब्लॉगिंग स्टार्ट करायचं बोलत होते, तर केलं नाही. थोडंसं टेन्शनमध्ये होते आणि आत्ता थोड्या टेन्शनमधून मी फ्री झाले आहे. तर आता मी डेली ब्लॉग स्टार्ट करायचा विचार चालू आहे माझा, की डेली मी ब्लॉगिंग स्टार्ट करेन. आणि इतक्या दोन आठवड्यामध्ये बाहेर इतकी मी फिरली आहे, मिस्टरांबरोबर खूप फिरली आहे. कारण की आम्ही आता दुसरीकडे शिफ्ट व्हायचा विचार करतो आहे. म्हणजे जरा आम्ही मोठं घर बघतो आहे. जसं की 2 BHK. कारण की आमचं हे घर जरा छोटं पडतं आहे. आम्ही पहिल्या विलाला बघतो आहे, पण विला खूप महाग आहे. त्यामुळे आम्ही बघत आहे की ना जरा चांगल्या बिल्डिंगमध्ये पॉश न्यू कन्स्ट्रक्शनमध्ये 2 BHK घ्यायचा विचार आमचा चालू आहे. त्यामुळे मी 2-3 आठवड्यापासून सारखी आम्ही शोधतो आहे घर. आणि त्यामुळे मला वेळ भेटत नाही आहे. आणि आता पावसामुळे खूप पाऊस आणि हे चालू आहे सर्वीकडे. पावसामुळे भरपूर ठिकाणी जाता येत नाही आहे. पण ठीक आहे. तर विश आहे की लवकर आमची म्हणजे हे आहे ती विश कंप्लीट व्हावी म्हणून. तर मला तर विला हवा आहे, पण खूप महाग असल्यामुळे फ्लॅट वगैरे असं चालू आहे बघायचं आमचं. पण चांगल्या ठिकाणी जिथे पूर्ण दिवसभर पाणी असेल, म्हणजे 24 तास पाणी असेल अशा ठिकाणी. कारण की पाण्याचा ना प्रॉब्लेम होतो आणि आम्ही इथे राहतो तिथे पण खूप उशिरा पाणी येतं, कधी येत नाही. असं खूप उशिरा पाणी येतं, कधी 8ला वेळ नसते फक्त. मग त्यामुळे ना असं चालू आहे की चांगल्या ठिकाणी चांगल्या सोसायटी वगैरेमध्ये आता आम्ही बघतो आहे घर. तर 2-3 आवडले पण आम्हाला घरं, पण थोडासा टाईम लागेल. कारण आम्ही आत्ताच्या प्रॉब्लेममधून बाहेर आलो, त्याच्यामुळे ना त्या प्रॉब्लेममधून आम्ही आता जस्ट बाहेर आलो. त्यामुळे थोडासा टाईम लागेल कवर व्हायला. आणि मग लोन वगैरे होईल आणि मग आम्ही चांगल्या ठिकाणी कदाचित राहायला लवकर शिफ्ट होऊ. आणि ही घर आम्ही कदाचित रेंटवर देऊ. तर मी ना ह्या 2 आठवड्यामध्ये ना खूप शॉपिंग केली आणि मला ना ती काचेची जी साडी आहे नवीन आलेली ती घ्यायची होती. मला ती भेटतच नव्हती. मग एक ठिकाणी ना मी लास्ट टाईम जी तिथून साडी आणलेली त्या दुकानातून मला ती साडी तशीच भेटली आणि मेन म्हणजे बांधणीची पण साडी भेटली त्याच्यामध्ये. सो मी खूप हॅप्पी आहे. आणि तिथे सेल चालू होता, तर मी आणखी एक साडी घेतली आणि मी तिकडून अशा 4 साड्या घेतल्या. एक तर ना मला मी एक अशी रेड कलरची, माझे मिस्टर बोलले की ही साडी पण घे. मला त्यांना रेड कलरची साडी आवडते, त्याच्यामुळे मग मला त्यांनी आणखी एक साडी घेऊन दिली. म्हणजे अशा 4 साड्या मी घेतल्या, रील वगैरे बनवली. आणि ना खूप म्हणजे पसारा 2 दिवसापासून क्लीन करतो आहे, साफ करतो आहे, हे करतो ते करते. तर मी भरपूर वस्तू आणते, पण यूज कधी करते, कधी नाही करत. मी असं भरपूर इथे पसारा झाला आहे. आणि त्याच्यामुळे पूर्ण असं जे सामान आहे माझं ठेवायचं, ते मला व्यवस्थित ठेवायचं आहे. तर आज मी पहिले साडी दाखवते की मी कोणती साडी आणलेली. अशी साडी आणली पूर्ण. आणि हे सर्व असं मी सामान ठेवले, जे की मला व्यवस्थित ठेवायचं आहे. की माझी मुलं दोघंही ब्लॉगिंगमध्ये येत नाही, मी एकटीच असते. त्यांना मीन्स लाज वाटते यायला, तर त्याच्यामुळे मी कंटाळून मी बोलले आता मी ब्लॉगिंग करणारच नाही. पण ठीक आहे,
मी बोलले तर ठीक आहे, तुम्हाला नाही यायचं आहे तर नका येऊ, मी माझी व्लॉगिंग स्टार्ट ठेवते. एक कोणत्याही याच्यामध्ये एक आपण याच्यामध्ये व्लॉगिंगमध्ये तेच येत नाही, त्यांना खूप म्हणजे लाज वाटते वगैरे असं. त्यामुळे मला एकटीला व्लॉगिंग करायला लागते आहे. त्यामुळे मी कंटाळून मध्ये सगळे व्लॉग डिलीट केलेले, कारण की एकटीच व्लॉगिंग करू, फक्त माझं थोबाड एकटीचं दाखवू. त्यामुळे बट ठीक आहे, त्यांची मर्जी, त्यांची शाळा वगैरे कॉलेज वगैरे आहे, सॉरी कॉलेज आहे आणि परत म्हणजे आत्ता प्रायव्हसी त्यांना हवी असते. त्यामुळे सो मी त्यांना जास्त फोर्स नाही करत की याच म्हणून व्लॉगिंगमध्ये, पण मला व्लॉगिंग हे आवडतं. त्यामुळे आणि जेव्हा मी न्यू होममध्ये जाईन त्यावेळी माझ्या मनामध्ये खूप काय काय करायचं आहे. मला खूप जास्त म्हणजे जे मला हवं आहे ते सर्व बिझनेस वगैरे सर्व चांगल्या ठिकाणी गेल्यावर मी स्टार्ट करणार आहे. आत्ता सध्या मी खूप आराम करते आहे, कारण की मला स्वतःचं काहीतरी स्टार्ट करायचं आहे. त्यामुळे मी ज्यावेळी नवीन घरामध्ये जाईन त्यावेळी माझं चालू आहे प्लॅन की क्लासेस वगैरे स्टार्ट करू. परत मला ना खूप असं बिझनेसचं वगैरे आहे, तर जरा चांगल्या ठिकाणी, ज्या ठिकाणी खूप चांगलं हे असेल, म्हणजे मीन्स चांगलं लोकेशन, चांगले लोक आणि सगळं असं आम्ही बघूनच आता ह्यावेळी घर घेणार आहे. कारण की आता खूप जास्त ॲडजस्ट करायला लागतं दुसरीकडे. त्याच्यामुळे असं खूप जास्त ॲडजस्ट करायला लागतं की जर आपण एरिया वगैरे बघून नाही घेतला चांगला तर नंतर खूप प्रॉब्लेम होतात. सो आता आम्ही जरा चांगलं हे बघतो आहे, कारण पहिले इतकं समजत नव्हतं की कुठे म्हणजे पेमेंटवर वगैरे पण असतं की कमी असेल थोडंसं तर मग ते तसं लोन वगैरे होतं. त्यामुळे आणि सो आम्ही आता जरा चांगल्या ठिकाणी बघतो आहे. तर आता लोनच्या जरा जास्त होऊ शकतं, तर मग चांगल्या ठिकाणी फ्लॅटचं लोकेशन आम्ही बघणार आहे. त्यामुळे मी 2 महिने जरी लागले तरी चालेल, पण चांगलं शोधणार आहे घर, जेणेकरून की मस्त राहता येईल. आणि ॲक्च्युली मला ना विलास खूप आवडतात, पण प्राईस खूप जास्त आहेत, 1 करोड 2 करोड. मग त्यामुळे शेवटी जरा चांगल्या ठिकाणी, पॉश ठिकाणी आम्हाला असं चालू आहे प्लॅन माझा. ठीक आहे, चांगलं ठिकाण असेल, पॉश ठिकाण असेल, न्यू बिल्डिंगमध्ये असेल, पाणी असेल 24 तास, तर अशा ठिकाणी आम्ही म्हणजे अशा ठिकाणीच आम्ही घर घेऊ. आणि स्टेशनच्या जवळ हवं आहे, कारण की फॅसिलिटीज ज्या देतात ना बिल्डिंग्स, त्या खूप आतमध्ये आहेत, खूप जास्त आतमध्ये असतात. आणि मग त्यामुळे ना असं वाटतं की ते नसलं तरी चालेल, पण स्टेशनपासून 10 किंवा 15 मिनटावर बिल्डिंग असलेल्या खूप चांगल्या वाटतात. चालत 10 मिनटं आणि असं रिक्षाने तर किंवा असं ऑटोने 2-3 मिनटावर येतं असं. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. मग मी ना रोज ब्लॉगिंग स्टार्ट करते, असं चालू आहे प्लॅन की आता ठीक आहे, मुलं नाही आहेत ब्लॉगिंगमध्ये तरी पण मी एकटीच ब्लॉगिंग स्टार्ट करणार आणि घरातलं वगैरे जे मी माझं लाईफ आहे, माझी लाईफस्टाईल आहे ती मी ब्लॉगिंगमध्ये शेअर करणार आहे.